नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनअकॅडमीच्या महाराष्ट्र एक्झाम चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपली MPSC फाउंडेशन बॅच ज्यामध्ये केमिस्ट्री आपण घेतोय. या ठिकाणी तुम्हाला माझी माहिती दिसते. हे 6वं वर्ष आहे मी शिकवतोय स्पर्धा परीक्षांना. जनरल सायन्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर हे माझे सब्जेक्ट आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला माझी प्रोफाईल लिंक दिसते. तुम्ही अनअकॅडमीच्या ॲपवर जाऊन नक्की मला फॉलो करा. आतापर्यंत फॉलो केलं नसेल तर. आणि मित्रांनो, तुम्ही अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. 1 महिन्यापासून ते 24 महिन्यापर्यंतचं ऑप्शन यामध्ये अवेलेबल आहे. RJ29 कोड तुम्ही वापरता त्यावेळेस तुम्हाला 10% ऑफ मिळतात. आणि तसंच तुम्ही फ्री लेक्चर बघितल्यानंतर तुमच्याकडे जे कॉइन जमा झालेले तेवढे पैसे पण यामधनं मायनस होणार आहेत. म्हणजे जवळपास तुम्हाला 20% डिस्काउंट मिळू शकतो. म्हणजे 15,200चं जे आहे ते तुम्हाला जवळपास तिथे 13,780 लिहिले 10% ऑफ झाल्यानंतर, पण जवळपास तुम्हाला 12,000 पर्यंत मिळू शकतं. आणि 12 महिन्याचे हे तुम्हाला 8-8.5 पर्यंत मिळू शकेल. EMI वरती पण 520-540 रुपये मंथमध्ये EMI तुमचा होऊन जाऊ शकतो. त्यामुळे RJ29 कोड नक्की वापरा सगळ्यांनी. तर आपण आजच्या सेशनमध्ये आपण आता केमिस्ट्रीचे मागचे जे लेक्चर्स पाहिलेले त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मूलद्रव्य शिकवत असताना मी पुढे तुम्हाला मूलद्रव्याचे डिटेल स्टडी पण सांगणार आहे. तर त्याच्याशीच रिलेटेड चॅप्टर आपल्याला आज घ्यायचे. आवर्त सारणीचं पण आपण महत्त्व जाणून घेणार आहे. मूलद्रव्यांचा शोध काय अचानक 120 मूलद्रव्य आली असं नाही, हळूहळू शोध लागला. मग शोध लागल्यावर त्यांचा अभ्यास कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञांनी केला, मग त्याच्यावरती आधारित ज्या कन्सेप्ट आहेत, आयोगाने आतापर्यंत विचारलेले प्रश्न सगळे याच्यामध्ये आपल्याला कव्हर करायचे. तर आता या ठिकाणी तुम्हाला नाव दिसतंय डोबेरायनरची त्रिके, डोबेरायनर स्ट्राइड. यावरती ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्रिके म्हणजे 3, ट्राइड. तर 1817 मध्ये डोबेरायनर हा जर्मन वैज्ञानिक होता. त्यांनी मूलद्रव्याचे गुणधर्म व त्याची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचवले. त्यांचे जे गुणधर्म आणि त्यांचे अणुवस्तुमाने याच्यात संबंध आहे. आता अणुवस्तुमान म्हणजे काय असतं? ॲटॉमिक मास नंबर. हे तुम्हाला अणुसंरचना चॅप्टरमध्ये शिकायला मिळेल. आता या चॅप्टरमध्ये जस्ट तुम्ही हे लक्षात ठेवा वर्ड काय. त्यांनी एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येक 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके असं नाव दिलं. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली. अणुवस्तुमान समजत नसेल तर तुम्ही साधा शब्द वजन पकडा, की वजनाच्या चढत्या क्रमाने त्यांनी मांडणी केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतके असते. आता गणित तुम्हाला मी शिकवलेले सरासरी म्हणजे ॲव्हरेज सगळ्यांना माहिती आहे. मात्र सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबेरायनरच्या त्रिकामध्ये होऊ शकले नाही. म्हणजे त्या काळात जेवढे सगळे माहित होते त्यांचं वर्गीकरण डोबेरायनरच्या त्रिकामध्ये पूर्णपणे होऊ शकलं नाही. तर तुम्हाला आता याचा अर्थ इथे दाखवण्यासाठी हा तक्ता इनफ आहे. आणि मित्रांनो, हा क्वेश्चन येऊन गेलेल्या परीक्षेमध्ये त्रिकांमध्ये तुम्हाला लिथियम आणि हा जो के दिसतोय, के फॉर पोटॅशियम दिलेला आणि मध्ये कोण असेल विचारलेला आणि 4 पर्याय, मग त्याचं उत्तर Na असं येईल. तर आता इथे मी जे सांगतोय ते नीट लक्षात घ्या. लिथियम यांची मांडणी कशी केलेली आहे? चढत्या क्रमाने, म्हणजे छोटा मोठा मोठा अशी चढत्या क्रमाने मांडणी केलेली. लिथियम 1 नंबरवर आहे, त्याचं अणुवस्तुमान 6.9. सॉरी, लिथियमचं 6.9 आहे. आणि त्यानंतर के, के म्हणजे पोटॅशियम. जर तुम्ही बघितलं बघा, लिथियमचं 6.9, पोटॅशियमचं 39.1. मग आता मला सांगा 6.9 आणि 39.1 ची आपण बेरीज केली तर 46 बेरीज येते मित्रांनो. कारण 1 आणि 9 घेतले तर इथे 40 आणि 646 आणि डिवाइड बाय 2 केल्यावर काय उत्तर आलं? 23. आणि 23 हे अणुवस्तुमान प्रत्यक्ष कोणाचे? Na म्हणजे सोडियम. म्हणजे यावरनं तुम्हाला काय कळतं की या दोघांचं अणुवस्तुमान घेऊन त्याचं जर ॲव्हरेज काढलं तर ते मधल्या एवढं येतं. आणि हे मग जसंच्या जसं सगळ्यांना लागू होतं. लिथियम, सोडियम, पोटॅशियम झालं. तसंच सिमिलरली तुम्ही CA, SR, BA याच्यासाठी पण हे लागू होतं. इथे दाखवलेलं आहे त्यांनी. त्यानंतर क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन हे पण फेमस आहे. यावरती पण एकदा क्वेश्चन येऊन गेलाय. खालीलपैकी डोबेरायनरच्या त्रिकाचे उदाहरण कोणते? असा एक क्वेश्चन येऊन गेलाय. आणि दुसरा जो आहे की त्रिक दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की मधला एलिमेंट कोणता आहे. हे 2 आहेत तर मध्ये कोणतं आहे? तर हे पूर्ण तुम्ही बघू शकता. शाळेत असताना पण तुम्ही मला वाटतं हे केलेलं आहे. 10वी मध्ये तुम्हाला पहिलाच धडा होता मूलद्रव्यांची शाळा म्हणजे नावाचा होता स्कूल ऑफ एलिमेंट इंग्लिशमध्ये.
त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. कॅल्शियम 40.1, बेरियम 137.3, मग त्यांची बेरीज करून डिवाइड बाय 2 केलं तर जवळपास आता तिसऱ्या उदाहरणामध्ये थोडस पुढे मागे होतंय. उत्तर 81.2 येतं, पण ब्रोमिनचं खरं किती आहे? 79.9. ओके, मग त्या हिशोबाने तुम्ही समजून घ्या. तर थोडंसं मग काय, आता डोबेरायनरनी जे केले ते सगळ्यांसाठी लागू झालं नाही. कॉमन म्हणजे कसं असते, एखादा माणूस एखादा शोध लावतो आणि मग तो काही ठिकाणी लागू पडतो, काही ठिकाणी लागू पडत नाही. मग दुसरा माणूस कुठला तरी दुसरा शोध घेऊन येतो किंवा त्याच्यामध्ये बदल घडवून आणतो. मग त्याच पद्धतीने तुम्ही लक्षात घ्यायचे. मग आता हे झाल्यानंतर डोबेरायनरच्या त्रिकांमध्ये अजून काही क्वेश्चन विचारला जाणार नाही. जे 2 क्वेश्चन आलेले ते पण मी कव्हर केलेले आहेत. तुम्हाला जेवढं जेवढं यात सांगितलं जाते तेवढं तेवढं करा आणि टेलिग्रामवरती ह्या सगळ्या पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळून जातात, म्हणजे काही टेन्शन नाहीये दुसरं. ओके, तर आता डोबेरायनर्सच्या त्रिकांबद्दलचा सगळा आपला अभ्यास झालेला आहे. त्यानंतर आता पुढे आपण जर वळलो तर आपला आता इथे आहे न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. अष्टक म्हटलं की लगेच कळलं 8. तर हा इंग्लिश वैज्ञानिक आहे जॉन न्यूलँड. यांनी एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी जोडला. सन 1866 मध्ये न्यूलँडने त्या काळी ज्ञात असलेली मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानुसार मांडली. याची सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्याने झाली. याची सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजनने झाली, तर शेवट थोरियमने झाला. ओके, तुम्हाला इथे हायड्रोजननी सुरुवात झालेली दिसते सगळ्यांना. आणि मग त्यांनी मांडणी करत गेला. क्लिअर बघून घ्या सगळं व्यवस्थित. त्याला दिसले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. हे त्याचं वाक्य. अष्टक नाव कुठून आणलं? जसे बघा, उदाहरण बघा, सोडियम हे लिथियम पासनं 8वे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म सारखे आहेत. सोडियम हे लिथियम, आता हा सोडियम आहे बघा, 1 2 सॉरी लिथियम आहे हा, 1 2 3 4 5 6 7. मग लिथियम आणि सोडियमचे मूलद्रव्य कसे आहेत? सारखे. तसेच मॅग्नेशियमचे बेरिलियमशी. मॅग्नेशियमचे बघा 1 2 3 असं करून तुम्ही बेरिलियमशी. तर अशा म्हणजे बेरिलियम वरती दिसतोय ना हा वाला. मग इथे 1 2 3 4 5 6 7 8 तुम्ही तो पण नंबर पकडा. सप्तक म्हणतात काही जण, पण यांनी अष्टक म्हटलं. आता अष्टक म्हणण्यामागचं कारण काय ते पण सांगतो मी. सप्तसूर आपल्याला माहितीये, सा रे ग म प ध नी. कळतंय? सा रे ग म प ध नी 7. मग सा, तर हा 6 8वा जो आहे ना, मग त्यांचं म्हणणं काय, सा रे ग म प ध नी 6 परत येतो. मग तसंच हे काय म्हणतात, 1 2 3 4 5 6 7 आणि 8वा परत पहिल्यासारखा. आणि तुम्ही इथे बघू शकता या तक्त्यामध्ये डोरे मिफा सोलाटी. आता हे डोरे मिफा सोलाटी हे काय, हे वेस्टर्न म्युझिक आहे, पाश्चात्य संगीत. भारतातले स्वर सारेगम पधनिसा आहेत, पण वेस्टर्न म्युझिक जे असतं त्यांच्या इथे सारेगम पधनिसाच्या ऐवजी डोरे मिफा सोलाटी असं घेतात. डोरे मिफा सोलाटी डो, डोरे मिफा सोलाटी डो असं आहे त्यांचं. आपलं काय, सारेगम पधनिसा, सारेगम पधनिसा. ओके, तर समजून घ्या दोघांमध्ये काय फरक सांगितलेला आहे. तर हे अशा पद्धतीने न्यूलँडनी तुलना केली आणि संगीतातील अष्टकांशी. बघा इथे पण त्यांनी दिले अष्टक सप्त, म्हणजे समजून घ्या काय म्हणायचे त्यांना. 8व्या व पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मांमध्ये दिसून येणाऱ्या सारख्यापणाला अष्टकाचा नियम असे म्हटले गेले. मग हे काय आपल्याला सारेगम पधनी पाठ करायचं नाहीये, ही नावं पाठ करायची नाहीत. फक्त न्यूलँडचा अष्टकाचा नियम कशाच्या संबंधित होता ते तुम्हाला जर विचारलं गेलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पहिल्याचे गुणधर्म आणि 8व्याचे सारखे असतात. बाकी दुसरं सांगायची गरज नाही. तर डोबेरायनरने पहिले त्रिकांचा नियम सांगितला, 3 3 सगट. न्यूलँडने सांगितलं पहिल्याचे आणि 8व्याचे गुणधर्म सारखे आहेत. मग हा झाला अष्टकांचा नियम. मग हे सगळ्यांना लागू होतं. जसं आता हायड्रोजन आणि फ्ल्युरिनचे सारखे आहेत, लिथियम आणि सोडियमचे सारखे आहेत, मग सोडियम आणि पोटॅशियमचे सारखे आहेत. मग असे त्यांनी ओळीच तयार केल्या, उभ्या उभ्या ओळी तयार केल्या. स्तंभ, उभे स्तंभ, आडव्या ओळी तुम्ही बघू शकता. एका ओळीत बघा 1 2 3 4 5 6 7 आहेत. आणि असे हे तर आता जेवढे त्याला माहित होते तेवढ्यांचे त्यांनी त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. हळूहळू बाकीचे पण अजून एक्स्ट्रा पण माहीत पडले, मग त्यांचं पण त्यांनी कसं या ठिकाणी हे केलं ते पण आपल्याला आता बघता येईल.
चला आता हे झाल्यानंतर याच्या पुढे जर आपण बघितलं तर मेंडेलिव्हची आवर्त सारणी. आता मेंडेलिव्ह हा कोण आहे? सगळ्यांना नाव माहिती आहे याचं, पिरियॉडिक टेबल आवर्त सारणी म्हणजे. दिमित्री मेंडेलिव्ह हा रशियन वैज्ञानिक, इसवी सन 1869 ते 1872 या काळात त्यांनी आवर्त सारणी विकसित केली. खूप जण म्हणतात इयर काय इयर काय, आता त्याला जर विकसित करायला 3 वर्ष लागली. काही पुस्तकात हे दिले, काहींमध्ये हे दिले, मी दोन्ही घेतले. सुरुवात इथून केली, शेवट इथं केला. काही जण म्हणतात 69, काही जण म्हणतात 72. 3 वर्षाचा तो कालावधी घेतलेला आहे त्यांनी. मेंडेलिव्हची आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्याच्या वर्गीकरणातील सर्वात महत्वाची पायरी. अणुवस्तुमान हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडेलिव्हने त्या काळी ज्ञात असलेली 63 मूलद्रव्ये त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडली. या मूलद्रव्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलिव्हने मूलद्रव्याच्या आवर्त सारणीची रचना केली. आवर्त सारणीची रचना. आता इथे दिमित्री मेंडेलिव्ह परिचय शास्त्रज्ञाचा म्हणून त्यांची थोडक्यात माहिती आहे. कधी विचारलं गेलं तर दिमित्री मेंडेलिव्ह हे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी मूलद्रव्याच्या अभ्यासाच्या हेतूने प्रत्येक ज्ञात मूलद्रव्यासाठी, ज्ञात म्हणजे माहीत असलेले मूलद्रव्यासाठी एक एक कार्ड बनवून त्यावर मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शवून अणुवस्तुमान व गुणधर्म यांच्या आधारे कार्डांची जुळणी केली व त्यातून आवर्त सारणीचा शोध लागला. आता हे 63 काय नंबर लाईनीनी मिळालेत का? त्यांना जे जे सापडले त्यांची माहिती ते लिहून घेत गेले आणि त्यांचा डेटा बनवत गेले. आणि मग नंतर त्यांनी सगळ्यांना सॉर्ट आउट करून चला हा हे, मग ह्याच्यानंतर ह्याचा नंबर आहे, मग ह्याच्यानंतर त्याचा, असं सगळ्यांना क्रमाने मांडलं. सगळ्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला आणि आवर्त सारणी तयार केली. तर ही 3 नावं सगळ्यात फेमस आहेत. एक म्हणजे डोबेरायनरची त्रिके, त्यानंतर न्यूलँडची अष्टके आणि मेंडेलिव्हची आवर्त सारणी. आणि ह्या तिघांमध्ये एक कॉमन वर्ड मित्रांनो तुम्हाला जर दिसत असेल तर अणुवस्तुमान. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं एकच होतं, ऍटॉमिक मास नंबर पण म्हणू शकता तुम्ही, ऍटॉमिक मास नंबर. अणुवस्तुमान म्हणतात काही जण, काही अणुवस्तुमानांक असं पण म्हणतात. तर याच्यावरच आधारित आहे असं सगळ्यांचं म्हणणं होतं आतापर्यंत. आणि ही मेंडेलिव्हची आवर्त सारणी तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये उभे स्तंभांना गण म्हटलं आणि आडव्या ओळींना आवर्त. गण तुम्ही बघू शकता, 1 2, इकडे बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 गण आहेत. आणि आडव्या ओळी जर बघितल्या तर 1 2 हे अशा आडव्या, 1 2 3 अशा टोटल किती आहेत? 12. मग हे मेंडेलिव्हची आवर्त सारणी आहे. खूप जणांना मी विचारतो आपण कुठली आवर्त सारणी वापरतो, त्यांच्या तोंडात मेंडेलिव्हचंच नाव बसलंय. पण मित्रांनो ही आवर्त सारणी आणि आपली जी असते ती आधुनिक आवर्त सारणी, म्हणजे याच्यामध्ये पण पुढे नंतर चेंजेस झालेले आहेत, तर ते पण तुम्हाला माहिती आहे. ओके. तर आता ही मेंडेलिव्हची आवर्त सारणी, त्याच्यामध्ये गण आणि आवर्त, तर हे काय पाठ करायची नाही, हे माझी पण पाठ नाही आणि ही त्या काळातली ही त्यात 63ची मांडणी केलेली आहे. नंतर ही बदलली गेलेली आहे. आता आपण बघतो 119 118 आपल्याला दिसतात. मी मुद्दाम ते नंबर सांगतो तुम्हाला, कारण काही जण मला म्हणतात सर 118 वाचलं, 119 वाचलं, काय म्हणतात 120 वाचलं. पण आवर्त सारणी मी तुम्हाला दाखवेल त्याच्यामध्ये किती आहेत ते बघा, मग तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली टोटल किती आहेत. आणि आवर्त सारणी काय सगळ्यांची सगळी पाठ नसते. आणि काही जण म्हणतात आवर्त सारणी पाठ करायची ट्रिक, पण मित्रांनो पाठ करून करायचं काय, परीक्षेमध्ये पहिले 20 जे असतात त्यांचाच फक्त वापर होतो. बाकी ज्यांचं काय जास्त त्याच्यामध्ये काही येणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला सगळ्याच्या सगळे पाठ करायची गरज नाहीये त्या ठिकाणी. ओके. त्यामुळे याच्यामध्ये पहिले जरी तुम्ही 20 लक्षात ठेवले, यामधले नाही, आधुनिक आवर्त सारणीतले. ही तर जुनी आवर्त सारणी, मध्ये मध्ये गॅप्स पण ठेवलेले आहेत, कारण त्या नंबरचे त्यांना सापडले नाहीत म्हणून त्यांनी गॅप ठेवले. तुम्ही बघू शकता, एक नंतर 2 3 4 5 सापडले नाही, डायरेक्ट 7 सापडला, 8 नाही सापडला, 9, 10 नाही सापडला, 11, 12, 13 नाही सापडला, 14, 15 नाही सापडला, 16. आणि इथे तर बघा किती मोठे मोठे गॅप आहेत. इथे 140 नंतर डायरेक्ट 178 आहे. मग मध्ये त्यांनी मोकळ्या जागा सोडल्या. मग मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतल्या ह्याच काही त्रुटी होत्या की त्यांनी काही जागा मध्ये सोडलेल्या, आणि काही ठिकाणी तर एक एक जागी बघा 4 जण घेतलेले त्यांनी. मग याचं उत्तर त्यांना देता आलं नाही की हे असं कसं काय झालं. म्हणून मग काय केलेलं आहे की याला चेंज केलं. मग याला चेंज करून आता तुम्ही बघू शकता इथे नाव दिलेलं आहे आधुनिक आवर्ती नियम, मॉडर्न पिरियॉडिक. आता मॉडर्न पिरियॉडिक काय आहे नीट समजून घ्या. मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडली तेव्हा विज्ञान जगताला अणूच्या अंतरंगाविषयी माहिती नव्हती. कारण आता आपल्याला पण तुम्हाला पण अणूच्या अंतरंगाची माहिती नाहीये, कारण अजून ॲटॉमिक स्ट्रक्चर चॅप्टर आपल्याला शिकवायचंय. अणुसंरचना चॅप्टर खूप महत्वाचं, कारण ॲटम ज्याला माहितीये त्याला केमिस्ट्री कळली, नाही तर ॲटम माहित नाही तर केमिस्ट्रीचा काहीच भाग कळत नाही.
पण आपण सुरुवातीला हे इंट्रोडक्शन चॅप्टर्स घेतोय, हे झाले की मग आपले ते मेन चॅप्टर स्टार्ट होणार आहे. याच्यामधून पण एखाद दोन क्वेश्चन बनतात, पण ऍटॉमिक स्ट्रक्चर मधून सगळ्यात जास्त क्वेश्चन येणार आहे तुम्हाला. तर आधी तर अंतरंग माहित नव्हतं. इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यावर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधाचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले आणि मेंडेलिव्हचा आवर्त सारणीत अणुअंक हा केवळ मूलद्रव्यांचा क्रमदर्शक अंक होता. तुम्हाला अणुअंक अणुवस्तुमानांक डिटेलमध्ये मी शिकवेल, काही टेन्शन घेऊ नका. अणुअंक म्हणजे काय असतं? ॲटॉमिक नंबर असतं. आणि आतापर्यंत आपण कशाबद्दल बोलतोय? ॲटॉमिक मास. म्हणजे आतापर्यंत जेवढेही शोध होते ते सगळे ॲटॉमिक मासवर होते. पण जसं इलेक्ट्रॉनचा शोध लागला तसं ॲटॉमिक नंबरची पण चर्चा चालू झाली की ॲटॉमिक नंबरचा पण काहीतरी संबंध आहे. आणि मग ह्यालाच याच्यावरच आधारित नियम जो आला त्याला आधुनिक आवर्ती नियम आपण म्हणतो. आणि आता त्याचं जर तुम्ही बघितलं, सन 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोसले याने एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगांनी दाखवून दिले, मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉन संख्या होय. बघा, इथे व्याख्या मिळाली. म्हणजे आता मला सांगा, सोडियमचा अणुअंक 11 आहे. याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह किती आहेत? 11. आणि पॉझिटिव्ह म्हणजे प्रोटॉन असतात. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? प्रोटॉन त्याच्याकडे किती आहेत? 11 आहेत. आणि अणुअंक झेड ने दाखवतात मित्रांनो, आणि अणुवस्तुमानांक ए ने दाखवतात. हा झेड ने दाखवतात. याच्याबद्दल तुम्हाला परत पण व्याख्या आणि फरक स्पष्ट करा आपण सांगाईल मी, पण ते दुसऱ्या लेक्चरमध्ये. हे आता आपण आवर्त सारणीचा अभ्यास करणार आहे हळूहळू. मोसलेने अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगांनी निश्चित केले. त्यामुळे हे बघा, हे वाक्य, अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक हा आहे, हे लक्षात आले. त्यानुसार मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला. तो असा, म्हणजे काय? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवृत्तीफल असतात. आधी लोकांना काय वाटायचं की मूलद्रव्यामध्ये जे पण गुणधर्म आहेत हे कशामुळे आहेत? मूलद्रव्याचे जे पण गुणधर्म आहेत हे कशामुळे? अणुवस्तुमानामुळे. आतापर्यंत डोबेरायनर असू द्या, न्यूलँड असू द्या, मेंडेलिव्ह सगळ्यांचं हेच म्हणणं होतं. पण हेनरी मोसलेनी तो प्रयोग केला, मग त्याला अणुअंकाच्या बद्दलची माहिती कळली आणि मग त्यांनी सांगितलं की तुमचं सगळ्यांचं चुकतंय. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे अणुवस्तुमानांकावरती डिपेंड नसतात, तर अणुअंकावरती डिपेंड असतात. आवर्ती फल असते हे मला माहिती आहे, खूप जणांना कळत नाही, म्हणून मी सांगितलं डिपेंड. म्हणजे मूलद्रव्याचे जे पण गुणधर्म, म्हणजे मूलद्रव्य म्हणजे काय? एलिमेंट. एलिमेंट्सच्या ज्या पण प्रॉपर्टी असतात, त्याच्याकडे जे पण गुणधर्म आहेत, हे सगळे त्याला कशामुळे मिळालेले? त्याच्या ॲटॉमिक नंबरमुळे मिळाले. आधी लोक म्हणायचे ॲटॉमिक मासमुळे, नंतर शोध लागला सगळं न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन सगळं अंतरंग. आधी तर लोकांना वाटायचं की अणू हा अविभाज्य आहे, नंतर त्याला तोडून त्याच्या आतमधलं सगळं कळायला लागलं. तर अणू मध्ये पण तुम्हाला डाल्टन वगैरे ते सगळं माहिती आहेत नाव. डाल्टन, जे जे थॉम्सन, रुदरफोर्ड, ते सगळं आपल्याला शिकायला मिळेल पुढच्या लेक्चर्समध्ये. तेव्हा पण हे तुम्हाला अणुअंक, अणुवस्तुमानांक हे नावं आहेत. तर आता मग मेंडेलिव्हचा पण तुमचा अभ्यास झाला. आता काही महत्वाची माहिती इथे दिलेली आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्य त्यांच्या चढत्या अनुक्रमांकाप्रमाणे मांडली गेली. अनुक्रमांक म्हणजेच अणुअंक, म्हणजेच ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरला कशाने दर्शवतात? झेडने. आधी अणुवस्तुमान असायचं, आता अणुअंक. उभ्या स्तंभांना गण म्हणतात. एकूण गण 18. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता आढळते. साधर्म्य म्हणजे सारखेपणा, आणि प्रवणता म्हणजे आता सगळ्यांचे गुणधर्म सारखेच मान्य, पण प्रवणता म्हणजे काय? म्हणजे प्रायोरिटी वाईज आपण जर म्हणतो की आपण त्याला प्राईमनेस म्हणू शकतो. प्राईमनेस म्हणजे काय? की एखादा एकापेक्षा अधिक चांगला आहे. म्हणजे आता गुणधर्म सगळ्यांमध्ये सारखेच आहेत, पण आता ह्याचे गुणधर्मापेक्षा त्याचे थोडे चांगले आहेत, त्याचे त्याच्यापेक्षा थोडे जास्त आहेत. तर हे प्रवणता. आता तुम्हाला मी ते दाखवेलच आवर्त सारणीचं डायग्राम, त्याच्यामध्ये हे कळेल. आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. एकूण 7 आवर्त आहेत. एका आवर्ताच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना मूलद्रव्याचे गुणधर्म बदलतात. हे ऑब्जेक्टिव्ह साठीची वाक्य आहेत. गणामध्ये मूलद्रव्य बदलत नाहीत, गणामध्ये गुणधर्म बदलत नाहीत, मात्र आडव्या ओळीमध्ये काय होतात? गुणधर्म हळूहळू बदलत जातात. अणुअंक 92 असलेल्या युरेनियम या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्ये 93 ते 118 ही मानव निर्मित आहेत. ही सर्व मूलद्रव्य किरणोत्सारी
अस्थायी असून त्यांचे आयुष्यमान खूप कमी आहे. किरणोत्सारी म्हणजे काय, रेडिओ ऍक्टिव्ह, आणि त्यांचं लाईफ स्पॅन खूप कमी असतं. 92 हा लास्ट आहे स्टार्ट झालेल्या हायड्रोजन 1 पासून आणि एंड आहे 92 ला. हे सगळे निसर्गात सापडले. 93 ते 118 वाले हे जे आहेत ते कोणी तयार केलेले आहेत, मानवाने तयार केलेले. आणि मग सगळे लक्षात ठेवू शकतो का आपण? तुम्हाला ठेवायचे तर ठेवा, परीक्षेत काय फायद्याचं नाही. पहिले 20 ठेवायचे कारण त्याच्यावर आधारित क्वेश्चन येतात. बाकी करायची गरज नाहीये आणि डोळ्याखालनं घालवली सातत तर आपल्याला ते लक्षात राहतं, हा ह्याची जागा इथे, ह्याची जागा इथे. आता अजून इकडे पूर्ण फुल माहिती तुम्हाला देत आहेत. 7 ओळींव्यतिरिक्त आवर्त सारणाच्या तळाशी 2 ओळी आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थनाइड श्रेणी आणि ऍक्टिनाइड श्रेणी म्हणतात. 2 श्रेणींसहित आवर्त सारणीत 118 चौकटी आहेत टोटल. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीत 118 मूलद्रव्यांची जागा आहे. अगदी अलीकडच्या काळात काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगसिद्ध झाल्यामुळे आता आवर्त सारणी पूर्ण भरली व सर्व 118 मूलद्रव्य आता शोधली गेली आहेत. ऑग्नेसॉन हे शेवटचं होतं. जपानच्या सायंटिस्टच्या नावावरती त्याचं नाव ठेवलं गेलेलं आहे. ते 118 नंबरचं आहे. बघा आता पुढे, संपूर्ण आवर्त सारणीत एस खंड, पी खंड, डी खंड व एफ खंड अशा 4 खंडांमध्ये विभागली आहे. आवर्त सारणीचे 4 पार्ट आहेत, एसपीडीएफ. हे सगळं डायग्राम मध्ये इथं बघायला मिळणार आहे. थोडासा धीर धरा. ओके, पहिले आपण थेरॉटिकल माहिती पण बघून घेऊयात काय काय म्हणतात. एस खंड हा गण 1 व 2 यांचा आहे. गण 13 ते 18 हे पी खंड आहे. 3 ते 12 हे डी खंड आहे. तळाला लॅन्थनाइट आणि ऍक्टिनाइट श्रेणी जी आहे ती एफ खंड आहे. आता हे महत्वाचं जोड्या लावासाठी येऊन गेलेले आहे. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य म्हणतात. पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा असते पी खंडामध्ये, आणि या नागमोडी रेषेच्या साह्याने मूलद्रव्याचे पारंपरिक 3 प्रकार. कुठले 3 प्रकार? धातू, त्यानंतर तिकडे अधातू, आणि मधल्या रेषेवरती काय असतं, धातू सदृश. हे तुम्हाला दाखवतो मी. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू असतात आणि उजव्या बाजूला सर्व अधातू असतात. आता हे सगळी माहिती वाचायला सोपी वाटते, डायग्राम लक्षात ठेवली ना काहीच करायची गरज नाही. नागमोडी रेष डायरेक्ट दिसली तुम्हाला. नागमोडी रेषेवर बोरॉन दिसतोय तुम्हाला. नागमोडी रेषेवर अल्युमिनियम तर धातूमध्ये बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेलेरियम, पोलेनियम, ऍसिस्टाइन, आणि हा जो लास्टला तुम्हाला दिसतोय, आता हे तर तसे तर मानव निर्मित आहेत, त्यामुळे ह्यांना किरणोत्सारीमध्ये पण घेतात. तुम्ही बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेलेरियम, पोलोनियम एवढे जरी लक्षात ठेवले तरी चालतील. एस खंड कुठे आहे? 1 आणि 2 क्लिअर कट. डी खंड कुठे आहे? 3 ने चालू होतोय 12 पर्यंत, हे झालं डी खंड. पी खंड कुठे आहे? 13 ने स्टार्ट होतोय, 18 ला संपतोय. आणि शेवटी कोण आहे? एफ खंड. हे खाली आहेत, लॅन्थनाइट श्रेणी, ऍक्टिनाइट श्रेणी. दिसत नसेल माझ्यामुळे तर बघा, तुम्हाला या ज्या पीडीएफ मिळतील त्याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये पण बघू शकता. आणि तुम्हाला ही नागमोडी रेष काळ्या कलरची दिसते, तर या साईडचे, उजव्या साईडचे हे सगळे कोण आहेत? अधातूंचे ग्रुप आहेत. आणि इकडे सगळे जे आहेत ते कोण आहेत? धातू. धातू, अधातू, धातू सदृश शिकलेलो आहे. हे मधल्या ओळीवरचे कोण आहेत? धातू सदृश. त्यांना वेगळ्या कलरने रंगवलेले आहे. बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, एसबी म्हणजे अँटीमनी, टेलेरियम, पोलोनियम. 1 2 3 4 5 6 7, हे 7 वेगळ्या थोड्याशा कलरमध्ये, स्काय ब्ल्यू सारखा थोडा कलर आहे. तुम्हाला कोणता दिसतोय बघा तुम्ही. तुम्हाला आवर्त सारणी जस्ट एक व्ह्यू दाखवतो टोटल कसा आहे. इथे दिसतंय बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, एसबीटी. वरचा कलर पण तुम्हाला सारखा वाटतोय पण थोडा वेगळा आहे तो कलर मित्रांनो, नीट बघितल्यावर तुम्हाला कळेल. आणि लॅन्थनाइट, ऍक्टिनाइट श्रेणी जर तुम्हाला बघायची तर हे बघा, एफ खंड. तर हे स्टार इथून घेतलाय 57 ते 71, आणि हा जो हॅश आहे तो इथून घेतलाय 89 ते 103. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की सगळ्यात शेवटचा हा सापडलाय ऑग्नेसॉन, जपानच्या सायंटिस्टचं नाव आहे. आणि आवर्त सारणीमध्ये हे जे दिले नंबर हे काय ते इकडे बघा. अणुअंक, संज्ञा, इलेक्ट्रॉनिक अणुवस्तुमान. 1 ही त्याची अणुअंक आहे, एच ही त्याची संज्ञा आहे म्हणजे शॉर्ट फॉर्म. इलेक्ट्रॉनिक अणुवस्तुमान त्याचं 1.008 आहे. हे पाठ कोणीच करू शकत नाही. फक्त मी तुम्हाला काय म्हटलं, पहिली 20 नावं लक्षात ठेवा. पाठांतर करायचंय ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवायचा आहे, काय करायचंय त्याला मी रोखू शकत नाही. ते तुम्ही ठरवायचं काय करायचं. ओके, तर ही आधुनिक आवर्त सारणी झाली.
आणि मग याच्यामध्ये जोड्या लावामध्ये एस खंड कुठे, पी खंड कुठे वगैरे येऊ शकतं. बाकी काय अशी एक्स्ट्रा माहिती नाही. आता आपण काही महत्वाच्या मुद्द्यांकडे वळतोय. हा जो मुद्दा आहे, इथे जी डायग्राम दिसते ती सगळ्यात महत्वाची. या डायग्राम मध्ये ते जे वाक्य दिलेली आहेत पिंक कलर मधली, ती 3 वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचे. 6 वाक्य आहेत टोटल, पण तुम्ही कुठली जरी 3 ठेवली तरी तुम्हाला बाकीची 3 आपोआप येतील. आता इथे लिहिलेलं काय ते बघा. तुम्हाला दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाते. बघा, कमी होत जाणारी अणुत्रिज्या, पहिलं वाक्य. डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होते. आता पहिले अणुत्रिज्याच माहित नाही तर कमी होते कसं काय कळेल? तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, त्रिज्या, वर्तुळ तुम्हाला माहिती आहे, त्रिज्या म्हणजे काय? केंद्रबिंदूपासूनचं अंतर हे त्रिज्या असतं. तर ते काय म्हणतात, तुम्ही जसं जसं असं पुढे पुढे जाल तसं तसं कमी होत जाईल. पण लोकांचा मुद्दा काय असतो की ते मला असंच म्हणतात, सर पहिला हायड्रोजन आहे, नंतर हेलियम आहे, लिथियम वगैरे अशी नावं आहेत, किंवा तुम्ही ही नावं घेतली तर त्यांचं म्हणणं की हा तर 1 आहे, हा तर 2 आहे, मग पुढे 3, 4, म्हणजे आता इथे 1 वाला आहे, इथे 2 वाला, इथे 3, इथे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, मग 11, 12 हे असे नंबर, 13, 14, 15, 16, 17, 18. तर आता मी तुम्हाला कॉमन क्वेश्चन विचारतो. 11 नंबरला सोडियम, 12ला मॅग्नेशियम, 13ला अल्युमिनियम, हे असं जर ग्रुप घेतला तर काहींचं म्हणणे सर मोठं मोठं व्हायला लागेल, ते जसं जसं पुढे पुढे जाईल मोठे मोठे होत जातील, कारण त्यांच्यामध्ये संख्या वाढते ना, 11, 12, 13, 14, 15. तर तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो मी. बघा, तुम्ही अणुसंरचना शिकलेले नाहीयेत, पण तरी तुम्हाला मी सांगतो, लक्षात घ्या. अणूमध्ये मध्यभागी काय असतं? प्लस चार्ज असतो आणि बाहेरच्या कणांवरती निगेटिव्ह चार्ज असतो. तुम्हाला माहितीये प्लस आणि मायनस एकमेकांना अट्रॅक्ट करतात. मग हे जेवढे जास्त इलेक्ट्रॉन मित्रांनो, तेवढं अट्रॅक्शनची पॉवर जास्त. आता तुम्ही म्हणाल हे आकार आकार जरी वाढत असते तरी मध्ये प्लस आहे, मध्ये प्लस आहे यांच्या, तर होतं काय, जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे हे जास्त खेचलं जातं आणि जास्त खेचलं झाल्यामुळे त्याचा आकार कमी होतो. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल तर जास्त कक्षा लागतात आणि आकार वाढतो असं लोकांना वाटतं. पण जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे ते आकुंचित पावतं अणुची त्रिज्या. असं यामागे लक्षात ठेवायचंय कारण. मग आता बघा, पुढे दिलेले वाढत जाणारी विद्युत ऋणता किंवा अधातू गुणधर्म. आता हे कॉमन सेन्स आहे. मला सांगा, हे निळ्या कलर मधले कोण आहेत? धातू. आणि इकडे कोण आहेत? अधातू. आणि हे जे ब्राऊन दिलेले ते धातू सर्व. मग मला सांगा, तुम्ही जर डावीकडून अशी उजवीकडे जाता, डावीकडून जर, तर डावी उजवी तुम्हाला असेच पकडायचे, स्क्रीन तुमच्या समोर आहे, डावीकडनं उजवीकडे जाता तर साहजिकच कुठला गुणधर्म वाढेल? अधातूचा. कारण धातूचा गुणधर्म संपतोय आणि हळूहळू कोण स्टार्ट होते? अधातू. आणि उलट वाक्य खाली लिहायचं, कमी होत जाणारी विद्युत धनता व धातू गुणधर्म. तुम्हाला माहितीये अधातू नेहमी ऋण आयन तयार करतात, म्हणजे ऋणता वाढवतात, आणि धातू नेहमी धन आयन तयार करतात. धातू हे नेहमी पॉझिटिव्ह असतात. मेटल हे पॉझिटिव्ह, धातू हे पॉझिटिव्ह आणि अधातू निगेटिव्ह. मग मला सांगा, तुम्ही डावीकडनं उजवीकडे चाललाय, धातूकडनं अधातूकडे चाललाय, म्हणजे ऋण वाढलं, अधातू वाढला. क्लिअर? आणि तसंच जर तुम्ही, मग ऋणता वाढते म्हणजे धनता काय होते? कमी होते. हे नुसतं मस्त ह्या डायग्राम वरनं लक्षात ठेवा. बाकी टेक्निकल उगाच स्टडी करत बसला तर अजून वेळ जाईल आणि ह्याच्यातला टेक्निकलचा पार्ट पण मी तुम्हाला समजू शकतो, पण त्यासाठी तुमचं अणुसंरचना चॅप्टर पण तुम्हाला शिकवायचे. अणुसंरचनेमध्ये परत मी हा मुद्दा बोलेल म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, आता इथपर्यंत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला समजत असेल मी काय सांगतोय. अणुत्रिज्या कमी का होते त्याचं लॉजिक सांगितलं. तुम्ही कॅटायन ऍनायन शब्द मागच्या लेक्चरमध्ये ऐकलेत, ऋण आयन धन आयन. अधातू नेहमी ऋण आयन तयार करतात आणि धातू धन आयन तयार करतात. मग तुम्ही अधातू गुणधर्म वाढतोय म्हणजे ऋणता वाढते आणि धातू गुणधर्म वाढतो म्हणजे धनता वाढते, असं असतं. आणि मी काय म्हटलं, 6 पैकी फक्त 3 वाक्य का लक्षात ठेवायची? कारण बाकीची 3 वाक्य त्याच्याच रिलेटेड आहे. आता तुम्ही कमी होत जाणारी अणुत्रिज्या म्हटलं, आता जसं वरून खाली जाताना आपण अणुत्रिज्या वाढत जाते. आता इथे तर काहीच टेन्शन नाहीये का? मला सांगा, हायड्रोजन असेल तर हायड्रोजनला एकच कक्षा असते, पण 3 नंबरचा लिथियम आहे त्याच्यामध्ये 2 कक्षा आहेत. मग नंतर खाली खाली गेले तर इकडे मग आता हा 19 नंबरचा, ह्याच्यात तर मग अजून एक कक्षा येईल. मला सांगा, कक्षा, 1 कक्षा, 2 कक्षा, मग खाली गेल्यावर 3 कक्षा, मग त्याच्या खाली गेल्यावर 4 कक्षा. मग कक्षा वाढले तर आकार वाढत गेला.
मग तुम्ही खाली खाली जाल तसं काय होईल, आकार वाढत जाईल. पण आता ही वाक्य जर तुम्हाला पाठ असतील तर त्याच्या विरुद्ध इकडे कमी होत जाणारी विद्युत ऋणता, अधातू गुणधर्म कमी कमी होत जातो. जसं जसं तुम्ही वरून खाली खाली जाता तसा अधातू गुणधर्म काय होत जातो, कमी कमी होत जातो. आणि अधातू गुणधर्म कमी कमी होत गेला म्हणजेच काय झालं, धातू गुणधर्म वाढला. म्हणजे ही 3 वाक्य ज्यांना कळालेली आहेत त्यांना ह्या 3 वाक्यांना फक्त रिव्हर्स करायचे. डावीकडून उजवीकडे जाताना जे होतं त्याच्याच रिव्हर्स काय होतं, वरून खाली जाताना होतं. एवढंच लक्षात ठेवायचं. डायरेक्ट रिव्हर्स करायचंय, बाकी याच्यामध्ये काहीच नाही. तुम्ही वाचन करत बसला, आता स्टेट बोर्ड मध्ये हे दिलेलं आहे, हे सगळं वाचून तुम्ही कन्फ्युजन करण्यापेक्षा ही एक डायग्राम, या एका डायग्राम वरती सगळं तुमचं क्लिअर होईल. ओके, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर आपल्या अनुसंरचना चॅप्टर मध्ये पण मी तुम्हाला क्लिअर करून देईल. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका या ठिकाणी. एवढं तरी तुम्हाला आलं पाहिजे बस. कमी होत जाणारी अणुत्रिज्या, वाढत जाणारी विद्युत ऋणता. ओके, आणि याच्याच बद्दलचं तुम्हाला या ठिकाणी थोडं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की काय होतं नेमकं. ते पण तुम्हाला पाहिजे तर वाचून दाखवतो मी काय आहे इथे. प्रथम एका घनातील मूलद्रव्याच्या धातू गुणधर्माचा विचार करू. मी सांगितले तेच सांगतायत हा. घन म्हणजे रेष ती जी आहे स्तंभ, एका घनात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडते, केंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते, त्यामुळे केंद्रकीय प्रभार कमी होऊन इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होते. तर हे संयुजा वगैरे हे तुम्ही अजून शिकला नाही. संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी असतं. कॉमन सेन्स मी जो सांगितलेला, पहिला गण, दुसरा गण, तिसरा, असा हळूहळू मग आकार वाढत गेला, त्यामुळे इलेक्ट्रॉनचं बल कमी झालं. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते. मला सांगा, जर आपण एखाद्याला पकडून नाही ठेवत आहे तर तो मग काय होईल, निघून जाईल. तसेच संयुजा इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर उपांत्य कवच बाह्यतम ठरते. उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे तयार झालेल्या धनायनाला विशेष स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती आणखी वाढते व संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजेच धातू गुणधर्म, हे महत्वाचं वाक्य. त्यामुळे गणात वरून खाली जाताना धातू गुणधर्म वाढतो. आता हे मला माहितीये तुम्हाला काहींना कळलं नाहीये, पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो अनुसंरचना चॅप्टर बघितल्यावर हे सगळं डिटेल कळेल. मला एक गोष्ट सांगा, मी तुम्हाला साधी गोष्ट शिकवतो, बेसिक पद्धत. इथे मध्ये प्लस आहे आणि इथे समजा मायनस आहे. तर आता हा आकार वाढलाय आणि इथे आकार छोटा आहे, इकडे छोटा काढू आपण, असे आणि हा. तर हे याला जास्त जोरात खेचून ठेवते, कारण थोडंसं अंतर आहे. हे याला कमी खेचते. मग कमी खेचते म्हणजे हा इलेक्ट्रॉन निघून जातोय साध्या पद्धतीने. मला जर नीट बांधून ठेवलं नाही तर मी निघून जाईल. मग मी निघून गेलो म्हणजे मायनस निघून गेला, तर माझ्याकडे काय राहील, प्लस. मग हेच तर म्हणतायत ते इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती, इलेक्ट्रॉन निघून जातोय म्हणजे काय राहते, प्लस राहते. आणि प्लस कोणाचा गुणधर्म आहे, धातूचा. बघा, मी तुम्हाला समजवण्यासाठी जेवढं डिटेल सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला त्या हिशोबाने समजून घ्यायचंय फक्त. क्लिअर आहे सगळ्यांना? चला, आता तसंच या ठिकाणी दिलेलं आहे, एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रकीय प्रभार व कमी होत जाणारी अणुत्रिज्या, या दोन घटकांमुळे संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा केंद्रकीय प्रभार वाढतो व संयुजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने ठरवून देऊ, त्यालाच अणूची विद्युत ऋणता. आता इथं काय म्हणतायत, मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला की आता समजा हे असा आकार आहे आणि हा असा आकार आहे, इथे एक प्लस आहे आणि एक मायनस आहे, एक प्लस आणि एक मायनस, इथे दोन प्लस आहेत आणि दोन मायनस आहेत. तर मला सांगा, हे जास्त खेचतील का हे जास्त, जास्त संख्या ते हे जास्त खेचले जातील. मग हे खेचले जातील तर ह्यांचा आकार काय होईल, कमी होईल, म्हणजे अणुत्रिज्या कमी झाली. आणि खूप जोरात खेचतात ते इलेक्ट्रॉन बाहेर पडतील का, इलेक्ट्रॉनला बाहेर जाता येत नाहीये. मग इलेक्ट्रॉनला बाहेर जाता येत नाहीये म्हणजे इलेक्ट्रॉन राहतोय, म्हणजे ऋणता राहते. ओके, मगाच त्याचा एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. आता हे बाकीचं तुम्हाला वाचायचं तर वाचा. एका आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरील इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थिती, हे अष्टक म्हणजे ऑक्टेट असतं, म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 8 तयार करणे. मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजे मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म होय. आता हे बघा, इथे त्याचं फायनलायझेशन दिलेलं आहे. कोणत्याही गणात वरून खाली जाताना मूलद्रव्याची विद्युत धनता वाढते व ऋणता कमी होते. हा पॉइंट नोटेड. आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना ऋणता वाढते, धनता कमी होते, ऑपोजिट. आणि तिसरं, मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा ऋणता जेवढी जास्त तेवढी त्याची अभिक्रियाशीलता जास्त.
जेवढी ऋणता धनता जास्त तेवढी अभिक्रियाशीलता त्याची काय असते, जास्त असते. आणि यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत, ते पण मी तुम्हाला सांगतो आता. पूर्ण चॅप्टर तर आपला झालाय, पण आयोगाने काय क्वेश्चन विचारलेले ते पण लक्षात घ्या. आता तुम्हाला आवर्त सारणी दाखवतो मित्रांनो. मला आता सांगा, बघा एक कॉमन सेन्स आहे आवर्त सारणीच्या रिलेटेड. आता जे शिकवलं तुम्हाला, आता जर मी इथे ही नावं घेतली, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, ही अशी 3 आडवी नावं आहेत. अभिक्रियाशीलता कोणाची जास्त असणार? या तिघांमध्ये अभिक्रियाशीलता जास्त कोणाची असेल? विद्युत ऋणता ज्याची जास्त किंवा विद्युत धनता त्याची जास्त. मग विद्युत ऋणता कोणाची जास्त आहे याच्यामध्ये? सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम मध्ये. तुम्हाला काय सांगितलेलं आहे? डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता वाढत जाते. म्हणजे याच्यात विद्युत ऋणता सगळ्यात जास्त कोणाची आहे? ॲल्युमिनियमची. आणि तसंच आता बघा, सोडियम, आता हे सोडियम, पोटॅशियम आणि रुबिडियम या तिघांमध्ये मी विचारलं तुम्हाला, विद्युत धनता कोणाची जास्त आहे? विद्युत धनता. विद्युत धनता कोणाची जास्त असणार आहे? आता जे शिकवलं त्याच्यावर आधारित विद्युत धनता, सोडियम, पोटॅशियम आणि हा रुबिडियम यांच्यामध्ये विद्युत धनता. विद्युत धनता म्हणजे धातू ठेवायचा आणि इलेक्ट्रॉन आपल्याला सोडायचा नाही, असं जर आपण विचार केला तर विद्युत धनता, धातू गुणधर्म कमी होतो, वाढत जातो, हे लक्षात घ्या. धातू गुणधर्म खाली खाली गेल्यावरती काय होतो? वाढत जातो. वाक्य वाचायचे, परत परत वाचून दाखवतो. इकडे बघा, कमी होत जाणारी विद्युत ऋणता, वाढत जाणारी विद्युत धनता, खाली जाताना धातू गुणधर्म वाढतो. मग खाली जाताना धातू गुणधर्म वाढतो म्हणजे याच्यामध्ये रुबिडियम येईल. तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. एकदा तुम्हाला जस्ट सगळं पूर्ण दाखवून देतो मी, काय काय आपण शिकलेलो आजच्या सेशनमध्ये. आवर्त सारणीचं पूर्ण डिटेल रिव्हिजन पण होऊन जाईल तुमची. स्टार्टिंग आपण डोबेरायनरची ट्रिक आहे, डोबेरायनर स्ट्राइड्स म्हणजे काय असतं ते बघितलं. 3-3चा गट अणुवस्तुमानांकानुसार मांडलेला आहे. जर्मन वैज्ञानिक 1817. न्यूलँडच्या अष्टकाचा नियम इंग्लिश वैज्ञानिक 1866. प्रगती होत गेली 17 नंतर 1866 यांनी ऑक्टेव्हचा नियम मांडला. ऑक्टेव्ह म्हणजे काय? जसं सारेगम पद निसा, 6 नंतर परत 6-8 नंबरवर येतो, तसंच मूलद्रव्यांच्या बाबतीत पण घडतं असं त्यांनी सांगितलं. याने पण अणुवस्तुमानाचा वापर केलेला. 1866 नंतर 69 ते 72च्या काळात मेंडेलिव्ह, रशियन शास्त्रज्ञ, त्याच्या काळात 63 जे होते त्यांची मांडणी त्यांनी अणुवस्तुमानानुसार केली आणि आवर्त सारणी काढली. मग याच्यामध्ये त्रुटी होत्या, याच्यामध्ये बदल झाला आणि आधुनिक आवर्ती नियम आला. हेनरी मोस्टेने 1913 मध्ये हे दाखवलं, ज्यावेळेस अणूचा अंतरंगाचा अभ्यास झाला होता. मग त्यांनी इलेक्ट्रॉनचा अभ्यास केला, प्रोटॉन म्हणजे काय त्यांना कळालं, आणि मग त्यांनी सांगितलं की मूलद्रव्याचे गुणधर्म सगळेजण जे म्हणतात अणुवस्तुमानावर आधारित आहे, ते तसं नाहीये, तर हे सगळे अणु अंकावर आधारित आहे. तुम्हाला मग आवर्त सारणीची माहिती दिली मी पूर्ण डिटेलमध्ये. किती गण आहेत, किती ओळी आहेत, लॅन्थनाइट, ॲक्टिनाइट श्रेणी, इथे बघून पण सगळं क्लिअर होतं. आवर्त सारणी याची PDF तुम्हाला मिळून जाईल. आवर्त सारणी बघा एकदम, ही डायग्राम ज्याच्या माइंडमध्ये फिक्स आहे त्याला काहीच करायची गरज नाही. इकडे अधातू, इकडे धातू, म्हणजे अधातू गुणधर्म वाढत जातो, धातू गुणधर्म कमी होऊन मध्ये इथे धातू सदृशवाले ठेवलेले आहेत. आणि S खंड 1 आणि 2, D खंड 3 ते 12, P खंड 13 ते 18, F खंड लॅन्थनाइट आणि ॲक्टिनाइट श्रेणी. बाकी काय, पहिले 20 ला नावं लक्षात ठेवायचे: हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. काही जण ते काहीतरी बनवतात, हे ली बेबी असं काय काय बनवतात. तुम्हाला बनवायचे तर बनवा. परीक्षेमध्ये काय हे 20 नावं लिहायला 20 मार्काला असं काही येणार नाही प्रश्न, थोडंफार त्याच्याशी रिलेटेड करावं लागणार आहे. आणि ही डायग्राम सगळ्यात फेमस डायग्राम. या चॅप्टरचे सगळ्यात जास्त क्वेश्चन फसवणारे जर येतील तर ते या डायग्राम वरती वाक्य विचारतील. डावीकडनं उजवीकडे जाताना काय होतं? अणुत्रिज्या कमी होत जाते, अधातू गुणधर्म वाढतो, ऋणता वाढते म्हणजेच अधातू गुणधर्म वाढतो, आणि अधातू वाढतोय म्हणजे धातू कमी होतो. तसंच वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते, म्हणजेच ऋणता, अधातू गुणधर्म कमी होतो, धातू गुणधर्म वाढतो. आणि त्याचंच पूर्ण माहिती या पॅरेग्राफ्स मध्ये दिलेली आहे. त्यामुळे हे पॅरेग्राफ काय वाचायची एवढी आवश्यकता नाहीये. त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेले आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये काय एक्सप्लेनेशन कोणी विचारणार नाही, त्यामुळे एक्सप्लेनेशनचा तुम्हाला जास्त काही संबंध येणार नाही. फक्त हे सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या, काय काय सांगितलेले ते. फायनल इथे फायनलाइज केलेले आहे. हे 3 वाक्य महत्वाची.
पूर्ण बॉक्स म्हणून दिलेला आहे फायनलाइज करून. कोणत्याही गणात वरून खाली जाताना धनता वाढते, ऋणता कमी होते. धनता वाढते म्हणजे धातू गुणधर्म वाढतो आणि अधातू गुणधर्म कमी होतो. डावीकडून उजवीकडे जाताना ऋणता वाढते म्हणजे अधातू गुणधर्म वाढतो आणि धनता कमी होते. विद्युत धनता ऋणता जेवढी जास्त तेवढे मूलद्रव्य काय असते, अभिक्रियाशील, म्हणजे रिॲक्टिव्ह तुम्ही म्हणू शकता. तर ठीक आहे, मग मला वाटतंय एवढं सगळं आपल्याला आज शिकायचं होतं. जे मुलं नवीन आहेत त्यांनी अजूनपर्यंत ऍप इन्स्टॉल केला नसेल तर ऍप इन्स्टॉल जरूर करा. फ्री लेक्चर्स तुम्हाला फ्रीमध्ये क्लास, जे स्पेशल क्लासेस आहेत फ्री क्लासेस असतात हे. आणि प्लस वाले तुम्ही सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर मॅनेज गोल मध्ये जाऊन गोल सिलेक्ट करा. गोल सिलेक्ट केल्यानंतर गेट सबस्क्रिप्शन वरती क्लिक करा. त्यानंतर मग तुम्हाला अनअकॅडमी सबस्क्रिप्शनसाठी 1 महिने, 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 24 महिने असे ऑप्शन्स दिसतील. हे ऑप्शन्स पाहिल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे जे प्राइजेस दिलेले आहेत त्याच्यापेक्षा इथे प्राइस कमी आहेत, कारण इथे कोड अप्लाय केलेला आहे RJ29. हा कोड अप्लाय केल्यावर 10% प्राइस कमी होते. आणि तुम्ही माझे फ्रीचे लेक्चर बघत असाल तर तुमच्याकडे जे कॉइन जमलेले आहेत त्याचे पण पैसे तुम्ही रिडीम करू शकता. रिडीम वाउचरचं ऑप्शन असतं आणि त्याच्यामधनं पण तुम्ही रिडीम करू शकता, म्हणजे तेवढे पैसे तुमचे कमी होतात. रिडीम वाउचर असा एक तिथे ऑप्शन असेल. मग आता तुमच्याकडे बघा, 15,000 मधनं हे सगळे आपण 10% कमी करून 13,680 आले. तुमच्याकडे 600-800 जेवढे कॉइन असतील तेवढे वजा केले. 12,500-13,000 मध्ये 24 महिन्यांचं सबस्क्रिप्शन पडेल. 12 महिन्याचं 8-8,500ला पडेल. हे सबस्क्रिप्शन घेण्याचा फायदा काय ते पण सांगतो मी. प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळं कव्हर होईल. कुठलीही एक्झाम येऊ द्या, राज्यसेवा, कंबाईन, गट, पोलीस भरती, आरोग्य, सरळ सेवा, सगळ्या जशा बॅच जसे नवीन नवीन येतात तसे तसे नवीन नवीन बॅचेस लॉन्च होतात. आणि 6 महिने 3 महिने एवढ्या छोट्या कालावधीत तुम्ही प्री मेन्स सगळं करू शकत नाही. 6 महिन्याचं पण ठीक आहे, पण 7,500 त्यापेक्षा इथे 1,000 एक्स्ट्रा देऊन डायरेक्ट 12 महिन्यांसाठी मिळेल. त्यामुळे बघा, प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकता तुम्ही. तुमच्या मित्रांपर्यंत पण सांगू शकता. तुमचे रिलेटिव्ह कोणी तुम्हाला मिळून घ्यायचे 2 मित्रांनी तरी घ्या, तरी चालेल. तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती मिळवायची असेल तर मला विचारू शकता, मी डिटेल माहिती तुम्हाला देईल याची. RJ29 कोड हा वापरा तुम्ही. आणि फर्स्ट टाइम जर तुम्ही अनअकॅडमीच्या ॲपवरती माझं लेक्चर पाहत असाल तर तुम्हाला इन्व्हाइट कोड विचारला जातो. तर त्या ठिकाणी इन्व्हाइट कोड म्हणून तुम्ही RJ29 हा कोड टाकू शकता. म्हणजे तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतील, प्लस सबस्क्रिप्शन घेत असताना तुम्हाला तुमचे पैसे पण कमी होतील हा कोड RJ29 मुळे. आणि हा कोड हा सगळ्या एक्झामला लागू होऊ शकतो. MPSC, UPSC, बँकिंग, SSC, रेल्वे, IIT, JEE, CBSC, तुमचे 8वी 9वी 10वी कुठल्याही लेक्चरसाठी. त्यामुळे हा एक युनिक कोड आहे. त्यामुळे हा कोड नक्की वापरा सगळ्यांनी. अजून कोणाला काय डाऊट्स असतील तर डाऊट क्लिअर करा तुमचे. काही डाऊट नसतील तर मग आजचं सेशन या ठिकाणी संपूयात आपण. सगळ्यांना धन्यवाद. टाइम टू टाइम लेक्चर पाहत राहा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF मिळत जाते सगळ्यांना. चला, आजचं सेशन संपवतो. लेट्स क्रॅक इट.